मोझरी येथे पदवीदान समारंभ आटोपून लाखनी येथे परत जाताना भरधाव वॅगनार कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रविवार 20 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास कोंढाळीजवळ BP पेट्रोलियम पंपापासून काही अंतरावर कार खड्ड्यात उलटली। लक्ष्मीबाई भरत भोयर आणि भरत सूरजलाल भोयर यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर मुलगा शैलेश व मुलगी सुष्मिता जखमी झाले आहेत। शैलेशवर उपचार सुरू असल्याचं समजतंय। भरत सूरज भोयर हे धाकट्या मुलीच्या आरोग्य सेवांमध्ये पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी मोझरी येथे पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा शैलेश व मुलगी सुष्मिता सोबत गेले होते। पदवीदान समारंभ आटोपून लाखनीला परत जात होते। रुग्णवाहिका चालक संजय गायकवाड यांनी सर्व गंभीर जखमींना नागपूर मेडिकलमध्ये नेले। डॉक्टरांनी लक्ष्मीबाई भोयर व भरत सूरजलाल भोयर यांना मृत घोषित केले। गंभीर जखमी शैलेश यांच्यावर उपचार सुरू असून सुष्मिता भरत भोयरची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जातंय।